एक देव आणि जिविताचे हेतू एकामेकाचे टेंकून आशिल्ल्या जर फातरांची एक रँक चिंतारात. जर दर एक फातराचे टेंकून लिनींग असा आणि तो फाटलो फातर दुसरें कोणाचे तरी टेंकून असा, सगळे पटले. ते सगळे उबे दवरपाक निमाणे कडेन अशें कितें तरी जे सगळ्यांक धरून दवरपाक समर्थ आसा, जे स्वता उबेन आसा आणि दुसऱ्या कोणाचेरच आदारून ना. संसारांतली दर एक वस्त त्या फातरान वरी आसा. जसो दर एक फातर उबो रावपाक दुसऱ्या फातराचो आदार घेता, तशेंच संसारांतल्या दर एका वस्तूक अस्तित्वांत उरपाक हेर साबार वस्तूंची गरज आसता. तुम्ही हवा, उदक आणि येवणाचे विसंबून आसात. जेवण जमीन, पावस आणि सूर्याचे विसंबून असता. सूर्यो भौतीक नेमांचेर फिजिकल लॉज विसंबून असता. तुम्ही खंयाच्याय वटेन फळ्यात एक वस्तू साबार हेर वस्तूचेर विसंबून आसली. ते आमकां सांगता की एक वस्तू दुसरे वस्तूचेर कशे विसंबून आसा. पूण तेही अख्खा बोले सुपफातरा ते दिना. ते समजपाक आमकां हेर आदारीत वस्तूच्या आगारीत प्रमाण पलीकडे पळोवपाक जाय. एक अस्तित्व बीइंग आसेपाक जाय जे सगळ्यांक धरून दवरता, पूण ते कोणाचेर टेंकून ना आणि कोणाचेर टेंकून विसंबून ना. ते अस्तित्व सगळ्यांक धरून दवरता, पूण ते कोणाक धरून दवरना. ताका आमी सर्वशक्तिमान देवान म्हणटात. आमकां रचले आणि आमचे भोंवतणी आसेलीन रचलेन. जर आमी भोंवतणी पळयले जाल्यार आमकां दिसता की दर एका वस्तूचो एक स्पश्ट हेतू पर्पस आसा. सूर्य पृथ्वीक ऊब दिता आणि उदक मळबांत वायर व्हरता जाचे ढग जातात. वारे ढगांक हालयता. ढगांतले पावस झाडांक वाडटा. झाडां आणि जनावरांक मनशांक खाण दितात. संसारांतले खंयचीय वस्तू निरर्थक, रँडम वा हेतूवीण दिसना. जर निर्जीव वस्तूचो पासून हेतू असा तर एक तार्कीक प्रस्न निर्माण जाता. सर्वशक्तिमान देवान मनशांक कितेक रचले, जाचेकडे सगळ्यांत उंच पांवड्याची बुद्धी आणि जाणीव अवेअरनेस आसा. ह्या प्रस्नाचो जाप दिवपाक देवान मनशांक आपलो संदेश पावोवपाक पैगंबर प्रॉफिट्स धाडले. पैगंबर आदम, नूह, इब्राहिम, मूस, दाऊद, सुलेमान, ईसा, जेजू आणि याह्या हांचे पासून ते अखेरचे पैगंबर पवित्र पैगंबर मोहम्मद, तांचेर शांती आसून मरेन दर एक पैगंबर तुझा स्पष्ट संदेश घेवन आयलो. देवान मनशांक ताची भक्ती, वर्शिप आणि आज्ञा पाळपाक ओबे रचल्यात आणि हे संसारी जिवीत देवा मुखार आमचे आज्ञा पाळनाची एक अखंड परीक्षा आसा. आमचे दर एक कृत्य, उतर, विचार आणि हेतू इंटेन्शन देवदूत एंजल्स बरोवन दवरतात. मरणाची घोडये हे परीक्षेचो अंत जाता आणि निकाल उघटे जातात. जे सर्वशक्तिमान देवाचेर भावार्थ दवरून जियेल्ले आणि बरीं कृत्यांक केल्ली तांकां सर्गात पॅराडायस सासनाची सफलता मेळटा. जे सर्वशक्तिमान देवाक मानूंक नात आणि ताका नकारला तांकां नरकाच्या उग्यांत हेलफायर सासनाची शिक्षा भोगची पडटली. सत्य आमकां कशें कळटा, आमकां कशें कळले की पैगंबर आयले. तांणी फाटल्यान दिव्य ग्रंथ गे तांकां देवा कडल्यान मेळिल्ले. काळामाना प्रमाणेन सगळे दिव्य ग्रंथ भ्रष्ट झाले. फकत पवित्र कुरआन सोडून गे आयजपासून 4000 वर्षां उपरांत ते संपूर्णपणान सांबाळून दवरलान. पूण आमकां कशें खबर की कुरान खरेच सर्वशक्तिमान देवा कडल्यान आयला? येयात आमी देवाविशीं गरजेच्या गुणांचे विचार करूया. तो सुरवात नाशिल्लो आणि अंत नाशिल्लो आसपाक जाय. जर ताची सुरवात असली तर अस्तित्वांत येवपाक ताका कोणेच तरी विसंबून रावचे पडतले आसलें. म्हणून तो ते अस्तित्व असूंक शकना जो दुसऱ्या कोणेच विसंबून नाशिल्लो. जर तो अस्तित्वांतलो काबार जाता तर तो ते अस्तित्व असूंक शकना जाचे सगळे विसंबून आसा, कारण ताचो अंत म्हळ्यार हेर सगळ्या वस्तूंचो अंत. म्हणून देवात सुरवात ना आणि अंत ना. तो एक आसपाक जाय. जर दोन निर्माते आसले तर एकाची इत्सा दुसऱ्याच्या शक्तीक मर्यादित करताली आणि मर्यादित अस्तित्व देव आसूंक शकना. उदाहरणाक, जर एका निर्मात्याक सूर्य व उदेपाक जाय असलो आणि दुसऱ्यात तो बुडपाक जाय असलो तर कोण तरी एकलोच यशस्वी जातलो. जो यशस्वी जावंक ना तो शक्तहीन थारतालो
आणि एक शक्तहीन अस्तित्व तो देव आसूंक शकना जाचेर सगळेन विसंबून आसा आणि निमाणेन तो कशे भाशेन आपले रचनेसारको दिसूंक शकना. जर तो तसो आसलो तर तो या तांचे भाशेनच पर आदारीत आसलो आसतालो आणि तो तेन अस्तित्व आसूंक शकनासलो जाचेर सगळे विसंबून आसात. आतां स्वताक विचारात, लोकची पूजा करतात त्या सगळ्या देवांमदलो कोण ह्या तार्कीक मापदंडांक लॉजिकल क्रायटेरिया सारको बसता. तो देव जाणेन पवित्र कुरान धाडलेन. अध्याय 110 सुरा अल इख्लास मदीन अल्लाह म्हणटा, सांग तो अल्लाह एक आसा. अल्लाह कोणाचेरचे आधारित ना, स्वयंपूर्ण, निरपेक्ष. ताका ना कोण पूत जाला आणि ना तो कोणाचो पूत, आणि ताच्यासारको कोणूचे ना. एक देव, कोणाची गरज ना, सगळ्यांक ताची गरज. शाश्वत, ना पूत ना बापूई. रचने परस पुराय वेगळो. कोण भागीदार ना, कोण समान ना. कुरान देवाचें वर्णन तशेंच करता जशे तर्क मागता. हो योगायोग न्हय. हो पुरालो आसा की पवित्र कुरान खरेंच विश्वाच्या रचपह्या सर्वशक्तिमान अल्लाहन धाडल्लो ग्रंथ आसा. आमंत्रण म्हणून आमी तुमकां इस्लामांत आमंत्रण दितात त्या सत्य देवाच्या भक्तीक जाणे आतश पृथ्वी आनी अस्तित्वांत आशिल्लें सगळे रचलेन. इस्लाम स्वीकारपाक फकत प्रामाणीकपणान अशें म्हणा, हांव साक्ष दितान की अल्लाहा शिवाय हेर कोणूच उपासने योग्य देव ना आणि हांव साक्ष दितान की मुहम्मद हे अल्लाहाचे पैगंबर आसात. अशहदु अन ला इलाहा इल्ला अल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन रसूलुल्लाह. जर आम्ही चुकीचे आसात तर तुम्ही बरोबर आसात, तर तुम्ही सगळे होक देतात केन्ना काबार ना जावपी परलोकांत, आफ्टर लायफ. सासनाच्या सुखाचो दरवाजो उक्तो आसा, तुम्ही भितर सरतले